विक्रम मीना विक्रम हे बघ ना, ती कॅमेरा बसवायला आली होती ना माणसं, त्यांच्यातल्याच एकाने आणून दिलं. बघ ना. झोप उडाल्यावर कसं वाटतं मित्रा? बघितलंस? म्हणजे कोण करतंय हे सगळं? तू काळजी नको करूस, तू शांत हो. अरे अरे शांत काय हो? मी तुला परवा सुद्धा म्हटलं होतं, देवीनी तू माणूस पाहिला बघ कंपाऊंडच्या बाहेर. मला वाटतं हा तोच. कदाचित तो माणूस असेल नाही ना, किंवा एकच माणूस नाहीये. एक माणूस नाही म्हणजे? हे पत्र त्या माणसाला इथे दारात कधी मिळालं? पाऊण तास झाला. एक्झॅक्टली त्याच वेळेला मला हे पत्र ऑफिसमध्ये मिळालं. म्हणजे ऑफिसमध्ये तुला म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणून म्हणजे तुलाही? पण काय चाललंय हे सगळं? कोण लागलंय आपल्या मागे? कशाला काळजी करतेस? तू नको करूस. घाबरतेस तू. बेल वाजली. आता कोणाला असेल कोणतरी. शैलेश असेल बघतो, मी बघतो. ते दे माझ्याकडे. आणि घाबरू नकोस, मी आहे. येस, विक्रम वनरशांचं घर हेच ना? हो, इथं असतात ते. आपण हाय शैलेश. हाय. ये बाबा, हा माझा मित्र इन्स्पेक्टर शैलेश तावडे. इन्स्पेक्टर? हा सध्या ऑफ ड्युटीवर आहे, आपल्याला मदत करायला आलाय. या ना, तुम्ही पण या ना, आपण बोलू. ये शैलेश. हे हस्ताक्षर एकाच माणसाचं आहे हे सांगायला कोणा एक्सपर्टची गरज नाहीये. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ही दोन्ही एन्व्हलप एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी पोहोचली. बरोबर? हा, म्हणजे जेव्हा माझ्याकडे चिठ्ठी आली तेव्हा मी त्या देणाऱ्याच्या मागे गेलो शोधायला. तेवढाच जो काय वेळ गेला तो, नंतर मग मी घरी फोन करून नैनाशी बोललो, तेव्हा कळलं की घरी देखील चिठ्ठी आली. मला असं वाटतं की कदाचित घरी चिठ्ठी आधी आली असावी, किंवा दोन्हीकडे एकाच वेळी. एक्झॅक्टली. म्हणजे हे काम कदाचित एकापेक्षा जास्त लोकांचं असेल असं मला वाटतंय. आणि तसं जर असेल तर या प्रकरणाकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. कारण कोणीतरी व्यवस्थित प्लॅनिंग करून लोकांना हाताशी धरून हे सगळं काम करतंय. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हेतू. या आता इथून बाई गेल्या, त्या कोण होत्या? नाही, त्या विश्वासातल्या आहेत आमच्या. लता तिचं नाव. आमच्याकडे काम करते ती, खूप दिवस झाले. हा, म्हणजे मला नाही वाटत तिचं काही. अच्छा. पण मला एक गोष्ट सांगा की तुमचा कोणावर काही संशय किंवा आसपासच्या लोकांची काही भांडण? आमच्या घरामध्ये असल्या घटना घडायच्याच नाही. या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि आमचा कोणाशी भांडण तंटा किंवा वैर वगैरे काही नाहीये. हल्ली हे प्रकार वाढायला लागलेत. हो. हे माझे सासरे. आपण पण इथेच राहता का? नाही, हे त्यांचं घर आहे, मी त्यांच्याकडे राहतो. आय एम सॉरी. आल्यापासून तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हे ध्यानात आलंय माझ्या. हे माझं घर आहे. ही माझी मुलगी नैना आणि जाबाई, म्हणजे मुलासारखेच आहेत. पण ही चिठ्ठी माझ्यासाठी आलेली नाही हे मला तुमच्यापाशी क्लिअर करायचंय. बाबा, ह्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, हे उघड आहे. कारण जी दुसरी चिठ्ठी आली ती मला ऑफिसमध्ये आली, त्यामुळे ती कोणी व्यक्ती आहे किंवा ती जी काही टोळी आहे ती मला टार्गेट करते. तुमचा याच्याशी काही संबंध नाही.
सो तावडे साहेब, माझा याच्याशी काही संबंध नाही हे क्लिअर झालं. यू कॅरी ऑन. मला जरा बाहेर जायचं आहे. वेल विक्रम, मला असं वाटतंय की आपण जरा जास्त खबरदारी घ्यायला हवी. कारण आजकाल रिअल इस्टेट मधल्या लोकांना गुंडांकरवी त्रास देण्याचे प्रकार खूप वाढले. अरे पण पण मी काही कोणी रीडर नाही किंवा डेव्हलपर नाही. तरी सुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. कुणाचे कसे आणि कुठे इंटरेस्ट असतात हे आपल्याला सांगता येत नाही. आणि तुम्ही तर लोक सॉफ्ट टार्गेट असता. सॉफ्ट टार्गेट म्हणजे कुणाच्या आध्यात न मध्यात असं मला म्हणायचं होतं. बट डोंट वरी, आपण बंदोबस्त करू यायचा. तुम्ही काळजी करू नका. आणि काही फालतू माणसं असतात ना, ती आपल्याला उगाच त्रास देण्यासाठी घाबरवत असतात. बट यू डोंट वरी, काळजी करू नका तुम्ही. थँक्स. बरं विक्रम, काही असेल ना तर मला लगेच कळव. आणि हो, सेफ्टीसाठी मी 2 हवालदार पाठवून देतो बंदोबस्तावर. थँक्यू. पण काही ऑफिशियल कंप्लेंट वगैरे? सोड रे. थँक्यू. खाकीवालेत पाहुणे, खाकीवालेत. हो, काल आमच्या वस्तीत पण आले होते. कोण, शैलेश? नाही नाही, ते नाही, दुसरे खाकीवाले. वासू गुरुवाच्या पोरीला पळवली काल. काय? बाहेर खेळत होती. आईस चूल फुकत बसली होती, पत्ता पण नाही लागला. केवढी होती? असेल आपल्या देवी एवढी. टोळी आहे टोळी. आता नेऊन विकतील तिला, नाही तर हात पाय तोडून विकेला लावतील. लता, काय बडबड चालले तुझी? निमूट काम कर बरं. तेच करतील. आई ग, लता काय सांगत होती ऐकलंस? त्यांच्या वस्तीत एका मुलीला पळवली. आपल्या देवी एवढीच होती. नाही ना, बाहेर जा आणि बघ विक्रमला काय पाहिजे ते. जा. आई, देवीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. ती न सांगता इतक्या वेळा कंपाऊंडच्या नाही बाहेर. ना, जा बरं, बघ जा. लता, काय अक्कल आहे का ग तुला? काय झालं? कशाला सांगतेस तिला या सगळ्या गोष्टी? तुला माहिती आहे ना ती किती भित्री आहे ती. आता महिनाभर बघायला नको. देवीला घरी यायला जरा जरी उशीर झाला ना तर जग डोक्यावर घेईल ती. किती वेळा तुला सांगितलंय तिला असल्या गोष्टी सांगत जाऊ नकोस म्हणून. बिनडोक कुठली. काय ग, देवी कुठे गेली? आई बरोबर बाहेर गेले. हो, अच्छा. आणि बाबा? बाबा आले नाहीत अजून. आले नाहीत? ओके. अरे वा. आणि आपली लता? लता बरं आहेस ना? वाजलेत बघ किती. कधीच घरी गेली ती. ओ, म्हणजे सध्या आपण दोघे एकटेच आहोत. एकटेच? नाही, 2 कॉन्स्टेबल्स आहेत ना बाहेर. ओके. बाहेर छान पाऊसही आहे. हो, भिजत असतील ना बिचारे. किती छान गारवा आहे बाहेर. हो, आणि अधूनमधून कोणी कोणी येऊन डोरबेल पण वाजवून जात आहे. तुला रोमॅन्टिक नाही वाटत आहे? रोमॅन्टिक नाही बुवा. ए, हेल्प हेल्प. छान गारवा आहे. थोडीशी रिलॅक्स हो ना. गेले 3-4 दिवस झाले सारखी टेन्स टेन्स. जरा रिलॅक्स हो. अरे पण मी कशी हो रिलॅक्स? मला समजत नाही. मी दाखवतो तुला. मी दाखवतो तुला कसं रोमॅन्टिक व्हायचं.
कुछ न कहो, कुछ भी न कहो, क्या कहना है। एक राक्षस बाहेर येतो पाणी. असं हो. आणि तो आता तुम्ही दोघी जणी जरा जेवणावर लक्ष द्या. पुढे पुढे. तर मेसेज बंद होणार आहेत की नाही? काय झालं की तो राक्षस काय म्हणतो, काय खाणार? काही वाढ ग? शिंबा दही भात देऊ? हो चालेल. हे आले असतील बहुधा. कुठे गेलेत कुणाला माहित. मी बघतो. आई आई तो काचा माणूस तर नाहीये ना? कोण असेल? नाही ग बेटा, कोण नसेल. तू अजिबात घाबरू नकोस. बाहेर पोलीस आहेत ना? जेवतो. ये. जेवणार आहेस? नाही रे, शुअर. काय कॉफी वगैरे? ही का कॉफीची वेळ आहे करे. पण मी तर घरात ड्रिंक्स घेत नाही, यु नो. हा. काय काम काढलंस? सकाळी ऑफिसमध्ये जरा डिस्टर्ब वाटत होतास म्हणून म्हटलं की येऊन भेटावं तुला. काही नाही. नथिंग. बाहेर 2 कॉन्स्टेबल आहेत, काही पोलीस प्रोटेक्शन घेतलेस तू? अरे नाही, इथे या वस्तीतली मुलं जरा त्रास देतात. त्रास देतात म्हणजे? अरे काही नाही, रात्रीची बेल वाजून जा, उगीच आवाज करून जा, काहीतरी दगड टाक वगैरे, असे छोटे त्रास. त्यामुळे मग माझा एक इन्स्पेक्टर मित्र आहे, तो म्हणाला 2 कॉन्स्टेबल उभे करतो, तिसऱ्या दिवशी पोरं शांत होत. म्हणजे फार काही टेन्शनचं काम नाही. ऍब्सोल्युटली. हो चल, निघतो मी. अरे थांब ना, आत्ताच तर आलायस तू. तू काय खरंच जेवणार नाहीस का? माझ्या जेवणाला कॉफीची नांदी चालत नाही मित्रा. बियर तरी हवी ना. हा. तुला एक विचारायचं होतं. तुला ती स्कायकॉम नावाची कंपनी माहिती आहे का रे? ऐकलंय, पण म्हणजे मला आठवत नाही. त्याच कंपनीतल्या एका माणसाचा फोन आला होता मला. बिंद्रा नाव त्याचं. कंपनी इथलीच आहे. NRI फंडिंग आहे आणि पालघरमध्ये त्यांना एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे. कसला? इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. तर तो लँड ॲक्विजिशनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिथल्या सगळ्या जमिनी आदिवासींच्या आहेत. हो, पण ते बिंद्रा म्हणत होते की एक बार देख लो. आपण काय करणार? असा एखादा प्लॅन की जो सहज सँक्शन होईल, म्हणजे स्क्रुटिनीत नाही अडकणार. म्हणजे हे सगळ्या आदिवासीच्या जमिनी हडपणार आणि आपण प्लॅन मध्ये दाखवायचं असं काही झालंच नाही. सी वरून चकणा करेक्ट ओळखलास मित्र. बक्कळ पैसा मिळेल बरं का. तू का असले प्रपोजल्स माझ्याकडे आणतो माहित? तुला माहिती मी हे सगळं करत नाही. माझ्यासाठी सी म्हणजे चकणा नाहीये, माझ्यासाठी सी म्हणजे कॅरेक्टर आहे. सी म्हणजे कॅश पण असतं मित्र. पैसे कमवायला एक रात्र पुरते नाही, गुडविल कमवायला वर्ष जातात, जी प्रकाश सरांना लागली. ते मला अशा स्कायकॉम सारख्या फालतू कंपनीवर खर्च नाही करायचे. गुडविल फर्मचं आहे विक्रम.
आपण पार्टनर आहोत. ठीक आहे, यापुढे त्या विंद्राचा फोन आला तर तुला घ्यायची काही गरज नाही. ही फर्मची पॉलिसी. ती तू एकट्याने ठरवलीस. काही गोष्टी मला एकट्याला ठरवू देत नाही. गुड नाईट मयंक. गुड नाईट. विक्रम, आय एम सॉरी. कशाबद्दल? यायला बराच उशीर झाला. ट्रॅफिक होता. सगळे अनसिव्हिलाइज लोक रस्त्यावर फिरतायत नुसते. आता काय? मला ना एक कळत नाही, या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स कोण इश्यू करतं? एक तो नो एंट्री बंद गाडी घालतो जाड्या, आणि परत वर मला म्हणतो अंकल दिखाई नाही देता क्या. अक्षरशः वेळात वेळ काढून ना हंटरनं फोडून काढलं पाहिजे एकेकाला. ते जाऊ देत. डॉक्टर वर्दे काय म्हणाले? टेन्शन घेऊ नका म्हणाले. म्हणाले ना, मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? शांत राहा, चिडचिड कमी करा. त्या वर्ध्याला सांगायला काय जाते? याचं क्लिअरी खाली हा वर राहतो. मुंबईच्या बकाल ट्रॅफिकमध्ये याला गाड्या हाकाव्या लागत नाहीत. बरं, 2 मुली त्या तिकडे अब्रॉडमध्ये सेटल झाल्यात. हा विकेंडला पेणजवळच्या फार्म हाऊसमध्ये. म्हणजे शनिवारी रविवारी याचा पेशंट मेला तरी चालेल. वर आम्हाला सल्ला देणार टेन्शन घेऊ नका. तुमच्या अशा कितीशा मुली आहेत हो लग्नाच्या, की मला माहित नसताना आणखी काही कुटुंब आहेत गावात. तू उगाच काहीतरी बडबडू नकोस ग. हे मी तुम्हालाही म्हणू शकते. आपल्याला एक चांगली मुलगी आहे, तिचं लग्न झालंय, कर्तबगार जावई आहे, नात आहे, विक्रमचा बिझनेस चांगला चाललेला आहे, मुलीचं लग्न होऊन ती आपल्याच बरोबर राहते. आणखी काय हवंय हो तुम्हाला? मला ना डोक्याला जरा शांतता हवी आहे. आणि हे बघ, लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलगी सदैव आपल्या घरी राहते याचं तुला कौतुक असेल, मला नाही. इतकी वर्ष हा मुंबईला राहतो, याला स्वतःचं घर बनवता येत नाही, ही तुझ्या जावायची कर्तबगारी? अहो, असं काय म्हणताय? आपणच त्यांना म्हटलं ना की भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आमच्या घरात राहा म्हणून. कायमचं राहा असं म्हटलं नव्हतं. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. तर मला ना तुमचा राग येतो. इतके दिवस ही गोष्ट तुम्ही मनात ठेवलीत ना. अगं, रागाच्या भरात तोंडातनं शब्द निघून गेला, तेवढाच एक पकडून बसू नको ग. माझा प्रॉब्लेम काय झाला ना, मला ना डोक्याला शांतता हवी आहे आणि ती या घरात मिळत नाही. अलीकडे घरामध्ये जे प्रकार सुरू आहेत ना, त्यामुळे मला रात्र रात्र झोप लागत नाहीये. वीट आलाय मला, या घराचा वीट आलाय, शहराचा सुद्धा वीट आलाय. हे बघ, माझे जे उर्वरित दिवस आहेत ना, ते सुखात नाही गेले तरी मला चालेल, पण मला ते शांतीत व्यतीत करायचे. काय केलं म्हणजे शांती मिळणार आहे तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर जर माझ्यापाशी असतं तर आणखीन काय हवं होतं? एक एकदा वाटतं ना, सगळं गुंडाळून निघूनच जावं. कुठे? वर्धेचं फार्म हाऊस नाही का, पेणजवळ? मग आपण पण हे घर विकून एक छोटंसं घर बांधू शकतो. पैसे शिलकीत पडतील. मग विक्रम आणि नयनाचं काय? स्वतःचं घर बनवेल की तो. कर्तबगार आहे ना तुझा जावई. आई, काय झालं का? अशी का बसलीस एकटीस? काय नाही, अशीच बसले. अगं पण काय झालं? काय तुला काही होतंय का? काही झालेलं नाहीये. तुला काही हवंय का? नाही ग, मी खिडक्यात. हो, जा जा, कड्या लावल्या आहेत, पुन्हा काढ आणि पुन्हा लाव, जा. अगं पण
काय झालंय तुला? एवढी चिडलीस का? काय नाही, माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली तरी तुझे बाबा एक संधी सोडत नाहीत माझं डोकं पिकवायची. म्हणजे बाबांची भांडण झालंय. इतक्या वर्षांनी काय म्हणता का तुम्ही? तुला कोणी सांगितलं लग्नाला जास्त वर्ष झाली की भांडणं होत नाहीत म्हणून? त्यातून तुझ्या बाबांसारखा तिरपागडा माणूस, मग काय विचारता? बर, आजच्या भांडणाचा विषय काय? काय नाही ग, हे मेडिकल चेकअप करून आले तेव्हा कळलं की ब्लड प्रेशर जरा वाढलंय. तेव्हा माझ्या मागे भुणभुण लावून माझा ब्लड प्रेशर वाढवतंय. म्हणजे काही सिरियस आहे का? हे ग काही नाही, पण तुला यांचा स्वभाव माहिती आहे ना, दोरीवरचा पंचा जरी चोरीला गेला ना तरी सीबीआयला फोन करायच्या गोष्टी करणार. तू पण नाही. नाहीतर काय, मी म्हटलं तुम्ही बसा कुडकुड करत, मी चालले बाहेर आणि तूही जा, कड्या कुलप बघून ये जा एकदा, तुला सुद्धा शांत झोप येणार नाही. नाहीतर आई, मी माझी सवय कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करते, पण तुला माहिती ना, तो चिठ्ठ्या पाठवणारा माणूस कोण आहे हे कळल्याशिवाय माझ्या जीवाला घोर लागून राहणार नाही ना. एक विचारू, त्या अविनाशचा पुन्हा फोन आला होता? तो कुठून आठवला तुला अचानक? फोन आला होता का? आला होता. इनफॅक्ट रोज येतो. काय? आणि तू? नाही, मी रिसीव्ह नाही करत. त्या दिवशी त्याचा मोबाईलवर फोन आला होता ना, तेव्हा मी त्याचा नंबर सेव्ह करून ठेवला होता, परत कधीही न उचलण्यासाठी. तू म्हणतेस ते बरोबर आहे, तो लांबच असलेला बरा. पण एकदाचा फोन उचलून तू सांगत का नाहीस त्याला फोन करू नकोस म्हणून? आई, तो जर 13 वर्षापूर्वीचाच अविनाश असेल ना, तर काहीही फरक पडणार नाही त्याच्यात. नाही ना, मला असं वाटतं आता हे जे काही सगळं चाललंय ना, त्याच्या मागे त्याचाच हात असणार. अविनाश? हो, तोच हे सगळं करतोय पुन्हा तुला त्रास देण्यासाठी. पण 13 वर्षांनी त्याचा आता फोन आला आणि आताच हे सगळं कसं काय घडू लागलंय? पण अगं, इतक्या वर्षांनी तो हे सगळं का करेल? आणि आता लग्न झालंय माझं, मला मुलगी आहे. हे सगळे प्रश्न शहाण्या सुरत्या माणसाला पडतात, विकृत माणसाला नाही. नाही ना, मला असं वाटतं की आपण पोलिसांना कळवूया. नाहीतर त्याचा नंबर तुझ्याकडे तू ठेवलाच आहे सेव्ह करून. पोलिसांना कळवलं ना तर बरोबर त्याला ते हुडकून काढतील. का आला होता मयांक? काही नाही, फाटक्यात बोट घालायला आला होता. म्हणजे आज ऑफिसमध्ये ते एन्व्हलप आलं होतं ना, म्हणून त्या माणसाच्या मागे मी धावलो. अख्ख्या ऑफिसला कळलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून आला होता हा चौकशी करायला. पण तो जेन्युइनली चौकशी करायला पण आला असू शकतो ना. त्याच्याबद्दल काही सांगू नकोस तुम्हाला. उद्या खरंच मी पडलो ना, तर सगळ्यात आधी हा येईल, मयंकच येईल चौकशी करायला. पण काळजी वाटते म्हणून नाही, हे बघायला येईल की खरंच काही टाके पडलेत का फ्रॅक्चर झालंय. यातच त्याला आसुरी आनंद मिळतो. लोकांच्या कुंडलीत कसे पापग्रह असतात, तर तसा हा आहे माझ्या नशिबाला. सहन तर होत नाहीच, त्यावर काही इलाज नाही आणि काढून फेकूनही देता येत नाही. काय झालं? तू कसला विचार करतेस आता? काय नाही. काळजी करू नकोस. आज घराबाहेर पोलीस आहेत, आज कोणीही बेल वाजवणार नाही. मी त्याचा नव्हते विचार करत. तू असलास की मला कसलीही भीती नाही वाटत.
विक्रम, विक्रम आय एम सॉरी. कशाबद्दल? गेले काही दिवस मी तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंय. गुंतता